धुले शहर में अनधिकृत बैनरों की संख्या लगातार बढ़ती जा रही है। मनपा प्रशासन ने हाल ही में अवैध बैनरों के खिलाफ सख्त कार्रवाई शुरू की थी, लेकिन अब ये अभियान ठंडे बस्ते में जाता दिख रहा है। प्रशासन ने आदेशों को नजरअंदाज कर धुले में दोबारा अवैध बैनर लगाए जा रहे हैं। खासकर छत्रपति शिवाजी महाराज जयंती से पहले पूरे शहर में इन बैनरों की भरमार देखी जा रही है। धुले मनपा ने अनधिकृत बैनरों पर प्रतिबंध लगाया था और अधिकृत बैनरों के लिए QR कोड अनिवार्य किया था, लेकिन अब फिर से नियमों की अनदेखी हो रही है। मनपा उपायुक्त अतुल निकम ने कहा कि शिवाजी महाराज का गौरव सभी को करना चाहिए, लेकिन नियमों का पालन भी जरूरी है। बिना अनुमति बैनर लगाने वाले और उन्हें छापने वालों पर कार्रवाई की जाएगी। आता 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत आहे, तरी त्या अनुषंगाने बरेचशा लोकांनी भावना असते लोकांची की बॅनर लावावे, त्यांचा गौरव करावा, परंतु महापालिकेमार्फत एकच आवाहन करतो की रितसर परमिशन घ्या, परमिशन घेऊन बॅनर लावा आणि ज्या हायकोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने जे एरियाज आपण ठरवलेले आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला बॅनर लावायला परमिशन आहे त्या ठिकाणीच बॅनर लावा, जेणेकरून वाहतुकीचा अडथळा किंवा कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना किंवा कुठल्याही प्रकारचा अपघात होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी जशी महापालिकेची आहे तशी सर्व जनतेची सुद्धा आहे। तरी माझी एकच विनंती आहे की सगळ्यांनी रितसर आपली परमिशन घ्या। ऑनलाईन परमिशन आहे, काही वेळ लागत नाही, लवकरात लवकर परमिशन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। तरी सर्वांना विनंती आहे की तुम्ही परमिशन घेऊनच आणि QR कोड छापूनच बॅनर लावावेत। तसेच माझी अजून एक विनंती आहे की जे डिजिटल प्रिंट करतात किंवा छापून गावात लावतात त्यांनी महापालिकेकडनं परमिशन घेतलेली आहे किंवा नाही याबाबत खात्री करूनच त्यानंतरच ते बॅनर छापायला घ्यावे, कारण की जशी जबाबदारी महापालिकेची आहे, लोकांची आहे, नागरिकांची आहे, तशी जबाबदारी ही जे प्रिंट करतात त्यांची सुद्धा आहे, जेणेकरून न्यायालयाचा उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता सर्व प्रिंटिंग प्रेस यांनीही घेणं गरजेचं आहे।